आज आपण अहिल्यानगर या ठिकाणी आहोत आणि इथे अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ चं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण सेलिब्रिटीज व डिजिटल क्रिएटर्स यांना आपल्याला ऐकण्याची सुवर्णसंधी मिळत आहे। या अनुषंगाने मी हा इव्हेंट कव्हर करण्यासाठी आणि हा इव्हेंट आपण कव्हर करणार आहोत। काहीच वेळामध्ये सुरू होणार आहे। आता आपण बघू अहिल्यानगरचे काही कॉन्टेंट क्रिएटर्स इन्फ्लुएन्सर्स आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चामध्ये त्यांना विचारू त्यांच्या कामाबद्दल, कॉन्टेंट निर्मितीबद्दल, कशा प्रकारे व्हिडिओज बनवतात, काय आहे एफर्ट्स लागतात, ते सर्व काही आपण यांच्याशी जाणून। सर्वप्रथम आपलं स्वागत आमच्या चॅनलमध्ये। आणि काय सांगणार तुम्ही, डिजिटल महाकुंभ नगरमध्ये आयोजित होत आहे याबद्दल तुम्ही शब्द काय सांगाल? आम्ही सगळे क्रिएटर आहे आणि आमचं नशीब चांगलं आहे की आम्ही अहिल्यानगरमध्ये जे भरलं आहे डिजिटल महाकुंभ याचा एक खूप मोठा वाटा आणि एक भाग आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे। मला वाटतं पुणे मुंबई ठिकाणी असे क्रिएटर सगळे एकत्र येऊन त्यांचं मीटअप असतं। ओके, बंद झालं। अथर्वसुद्धा मी जे आलते त्यांच्याशी तुमची भेट झाली का? हो। कसं वाटलं भेट? काय नाही, आम्ही मित्र आहे। मित्र कॉन्टेंटबद्दल तुमच्या काही झाली का गोष्ट संदर्भामध्ये? नाही, कॉलॅब वगैरे काही झालं का? मला वेळ नव्हता, तसं काही नाही। आम्ही खूप चांगले मित्र आहे। ओके, पुण्यात आमची भेटीगाठी होतात, आम्ही फोनवर पण एकमेकांशी बोलत असतो, त्याच्यामुळे धावती भेट झाली फक्त। आता तो आता घाईघाईत निघून गेला। तुला काय बोलला ना तो की संध्याकाळी फोन करतो? नाही, चांगलं आहे। म्हणजे सगळे क्रिएटर्स असं काही नाही की कोणी मोठं आहे कोणी छोटं आहे अशातला विषय नाही आहे। सगळेजण आम्ही मित्र आहेत। आम्ही बऱ्याचशे मीटअप्सला भेटत राहतो। नगरमध्ये पहिल्यांदा अशी एक गोष्ट घडली की क्रिएटर्सला घेऊन काहीतरी करावा। पहिल्यांदा सगळे मूवी स्टार्स वगैरेला करत होते, पण आता एक क्रिएटर्सला घेऊन करतायत, ती एक चांगली गोष्ट झाली। भरुशी नाही, बरोबर आहे आणि ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे। ह्याच्यामुळं प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन जे कंटेंट क्रिएशनमध्ये ज्यांना यायचं आहे त्यांना पण प्रोत्साहन मिळतं। सनी, काय वाटतं तुला? क्रिएटरबद्दल एवढा चांगला विचार केला आहे त्याबद्दल सरांचे धन्यवाद। आणि बस बाकी जाणीव बोल काय म्हणणार मॅडम? खरं तर नगरमध्ये पहिल्यांदा असा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटते। त्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र पण आलोत, तसं येतच राहू आणि छान वाटतंय। बाकी असेच कार्यक्रम होत राहू। इन्फ्लुएन्सर आले होते, यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे। मॅडम, आपलं नाव काय सांगू शकता? हाय, मी प्रीती भालेकर। हॅलो, अक्षदा वर्मा। यांनी इंस्टाग्रामवर कॉन्टेंट रील्स वगैरे शूट करतायत। मॅम, कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट तुम्ही हे करता? म्हणजे रील कॉमेडी बनवता, लाईफस्टाईल फॅशन याच्यावर कॉन्टेंट बनवतात, ते शेअर करतायत। आणि म्हणजे कसं आम्ही पण तेच एक ॲस्पायरिंग क्रिएटर आहोत, सो आम्हाला पण त्यातून बरंच काही शिकायला मिळते आणि त्यांच्या एक्सपिरियन्समधून आम्ही काय वेगळं करू शकतो किंवा आम्ही कुठं चुकतो आहे, आम्ही काय अजून अपग्रेड करू शकतो, हे पण आम्हाला नक्कीच त्यांच्याकडनं शिकायला भेटतं आहे। सो खूप छान अपॉर्च्युनिटी आम्हाला अहिल्यानगरनी दिलेली आहे। म्हणजे कॉलॅबरेशन तर नाही, पण म्हणजे तो असं म्हणता येईल की म्हणजे खूप असं खालून वरती गेला आहे। म्हणजे खूप भारी त्याचं काम, ग्राउंड लेवलपासून हार्डवर्क आहे त्याचं। काय कोलाब वगैरे काही प्लॅन वगैरे केलेत का इन फ्युचरमध्ये? भेटलं तर नक्कीच छान होईल। पण जे जसे ते आलेले आहेत आम्ही पण ट्राय करतोय। सो आम्हाला त्यांची जी जर्नी त्यांनी शेअर करतायत त्याच्यातून म्हणजे आम्ही एक काय म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म मिळतोय आणि शिकण्यासारखं बरंच एक्सपिरियन्स त्यांनी जे सांगितलं म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला, त्याच्यातून खूप सारं शिकण्यासारखं। सोबत काही फोटोग्राफर्स मंडळी पण आहे इथे। काय सांगणार फोटोग्राफर्सला, कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येते जेव्हा तो फील्डवर काम करतो? कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात? काय होतं, मोस्टली जे क्लायंट असतात त्यांनी टायमाचा वेळ म्हणजे पाळायला हवं आहे। आणि अजून काही गोष्ट म्हणजे कसं फोटोग्राफीला थोडंसं इज्जत पण भेटली पाहिजे। फोटोग्राफरला इज्जत पण मिळाली हवी आणि फोटोग्राफर जो जेवण न करता फील्डवर काम करतो
त्यांना जेवण टायमावर पण मिळत नाही आहे.